नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या CM मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। शौचालयात जाणाऱ्या शिक्षकांना लाईव्ह पाहायचा संचालक कोणी कल्पनाही केली नसेल अशा ठिकाणी लपवला होता कॅमेरा। पण हे कुठे घडलं किंवा हे संपूर्ण प्रकरण काय आहे याविषयीच आज आपण संपूर्ण चर्चा करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐकत रहा। प्राथमिक शाळेत अतिशय धक्कादायक आणि किळसवाना प्रकार घडला आहे। शाळेच्या संचालकांनी महिला शिक्षकाच्या शौचालयात स्पाय कॅमेराचा प्रकार केलेला आहे। तरीही हा प्रकार आता उघडकीस आलेला आहे। संचालक कॅमेराच्या मदतीने कॉम्प्युटर आणि मोबाईलच्या मदतीने शौचालयात जाणाऱ्या शिक्षकांना लाईव्ह पाहत होता। शाळेतील शिक्षिकेच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण उघडकीस आलं असून पोलिसांनी या प्रकरणात शाळेतील संचालक नवनीश सहाय यांना अटक केले आहे। पोलीस या प्रकरणाची चौकशी देखील करत आहे। पण हा कॅमेरा नेमका कुठे लपवला होता याविषयी आपण बोलूया। नवनीश सहाय नोएडाच्या सेक्टर 70 मध्ये लर्न विथ फन नावाचे प्ले स्कूल चालवतात। नोएडा सेंट्रलच्या DCP शक्ती मोहन अवस्थीने सांगितले की शाळेच्या एका शिक्षिकेने तक्रार केल्यानंतर पोलीस चौकशीनंतर कलम 77 BNS 67 C IT कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि संचालक नवनीश सहाय यांना अटक करण्यात आली। DCPने सांगितले की शाळेतील एका शिक्षिकेच्या म्हणण्यानुसार त्या 10 डिसेंबर रोजी शाळेच्या वॉशरूम मध्ये गेल्या होत्या। यावेळी त्यांची नजर वॉशरूम मध्ये लावलेल्या बल्ब होल्डरवर पडली। होल्डरमधून काही प्रकाश येत असल्याचे पाहून शिक्षिकेला संशय आला। यानंतर त्यांनी शाळेच्या शिपायाला बोलावून तपासणी केली असता बल्ब होल्डरमध्ये स्पाय कॅमेरा बसवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। त्यांनी याची माहिती शाळेचे संचालक नवनीश आणि समन्वयक पारुल यांना दिली। या दोघांनीही यावर कोणतीही स्पष्ट कारवाई केली नाही किंवा कोणतेही उत्तर दिले नाही असा आरोप आहे। कॅमेराची तपासणी केली असता कॅमेऱ्यात कोणतीही चिप किंवा रेकॉर्डिंग नसल्याचेही समोर आले। आरोपीने चौकशीत सांगितले की हा कॅमेरा फक्त लाईव्ह दाखवू शकतो, त्यामुळे कॅमेऱ्याच्या मदतीने तो वॉशरूम मध्ये जाणाऱ्या व्यक्तीला कॉम्प्युटर आणि मोबाईलद्वारे लाईव्ह पाहत असे। चौकशीत आरोपीने नेमकं काय सांगितलं हे जाणून घेऊया। आरोपीने चौकशी दरम्यान सांगितले की त्याने अलीकडेच हा कॅमेरा 22,000 रुपयांना एका कॉमर्स वेबसाईटवरून ऑनलाईन ऑर्डर केला होता। कॅमेरा बल्ब होल्डरमध्ये लपवलेला असून सहजासहजी तो कुणाच्या नजरेला पकडू शकत नाही। जोपर्यंत कुणीही त्या बल्ब होल्डरकडे नीट लक्ष देऊन पाहत नाही तोपर्यंत तो सहज डोळ्यांना दिसणारा नव्हता। यापूर्वीही त्याच शिक्षिकेला टॉयलेटमध्ये स्पाय कॅमेरा सापडला होता, जो त्यांनी समन्वयक पारुलला दिला होता, ज्यावर कोणतीही कारवाई झाली नाही। आता जेव्हा तिला पुन्हा स्पाय कॅमेरा सापडला तेव्हा तिने तो सुरक्षा रक्षकाकडून काढला आणि तो ती स्वतःसोबत बाहेर घेऊन आली। तक्रारदाराचा दावा आहे की जेव्हा त्याने सुरक्षा रक्षक विनोदशी बोलले तेव्हा त्याने सांगितले की हा कॅमेरा गाझियाबादचे रहिवासी दिग्दर्शक नवनीश सहाय यांनी लावला होता। सेंट्रल झोनचे DCP शक्ती मोहन अवस्थी यांनी सांगितले की प्ले स्कूलच्या टॉयलेटमध्ये स्पाय कॅमेरा बसवल्याप्रकरणी शाळेच्या संचालकाला अटक करण्यात आली आहे। तसेच कॅमेरा तपासला देखील जाणार आहे। तर ही बातमी ऐकल्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या CM मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली सगळ्यात मोठी अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत, तोपर्यंत सतर्क रहा आणि काळजी घ्या। धन्यवाद।